साहेब, नाव काय तुमचं? विष्णू विठ्ठल सुतार. विष्णू विठ्ठल सुतार. विष्णू विठ्ठल सुतार. अच्छा अच्छा. गाव कुठलं तुमचं? भोज. भोज. भोज तालुका तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव. अच्छा अच्छा. तालुका निप्पाणी, जिल्हा बेळगावी. अच्छा अच्छा. भोज. तुम्ही कर्नाटक बाउंड्रीवर राहता? बर 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 बर. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टण कोडोली या म्हणजे इथं दवाखान्यातून ओपीडीतून तुम्ही किती दिवसापूर्वी औषध आणि कशासाठी घेतला काय? बरोबर 8 दिवसाच्या माघारी घेतले. 8 दिवस झाले? बर बर. आज 8 दिवस झाले. अरे वा. बर बर. काय त्रास होता म्हणला? आम्हाला मुळव्याधीचा त्रास होता. मुळव्याधीचा. आणि फार असं भगभगत होतं, बसू देत नव्हतं. हा हा. म्हणजे असं बसलं तर टोचल्यागत होतं, बघल्यागत होतं, आणि उठलं तर पण समाधान नाही, झोपलं तर पण. अच्छा. असं ह्या पद्धतीने झालं. मग हे त्रास सुरू होताना मी आमच्या गावातल्या डॉक्टरकडे मी दाखवत होतो. बर बर. तर पण मला त्रास जाणवला. मग मी व्हिडिओ पाहून मी आलो. अच्छा 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 अच्छा. म्हणजे तुम्हाला पोट साफ होत नव्हतं? पोट साफ. दुसरी गोष्ट असं रखरख भगभग होत होती, टोचल्यासारखं होत होतं, आणि त्या जागेला म्हणजे असं गुदद्वाराच्या ठिकाणी जखम पण होती, आणि त्यामुळे गाडीवर बसताना देखील तुम्हाला अतिशय त्रास होत होता. इतकी बिकट अवस्था होती तुमची? गाडीवर बसायची. अरे वा. म्हणजे खूप त्रास होता तुम्हाला? 3-4 वेळा. म्हणजे भोजपासून इथपर्यंत दाखवायला सुरुवातीला येत असताना 4 जागी तुम्ही थांबला, इतका त्रास तुम्हाला होत होता? अरे, म्हणजे 4 जागी थांबून तुम्ही इथपर्यंत पोहोचला सुरुवातीला? तुमच्या समोर बसताना पण मला त्रास होत होता. बसताना सुद्धा सुरुवातीला त्रास होत होता? सांगताना पण त्रास होत होता. अरे, भरपूर त्रास, खूप त्रास होता तुम्हाला, प्रचंड त्रास होता. तर अगदी आज 8वा दिवस आहे तुमचा. आज 8 दिवसात तुम्ही औषध सुरू केला. औषध सुरू केल्यापासून ह्या 8 दिवसामध्ये तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे डॉक्टर निरंकारी यांच्याकडून तुम्ही औषध घेऊन गेलात, औषध स्टार्ट केलात, त्या दिवसापासून आज 8 दिवस झाले पूर्ण. तर 8 दिवसामध्ये तुम्हाला किती कसं वाटतंय किंवा कसं फिलिंग होतंय काय? औषध चालू केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून जरा असं 10% फरक पडला. बर. एक 4 दिवस झाला 50% फरक पडला. अरे वा. आता आज आलो म्हणजे जरा पित्तविकार त्रास होता. बर बर. तुम्हाला कॉल केलो, तुम्ही येऊन भेटा म्हणता. मला ही आता 75 मध्ये गाडीवर न उतरता मी आलो इथे. अरे वा. सुंदर सुंदर सुंदर. म्हणजे सुरुवातीला ज्या वेळा आला त्यावेळा तुम्हाला गाडीवर बसायला सुद्धा त्रास होत होता, आणि येताना तुम्ही जवळजवळ 4 ठिकाणी स्टॉप घेतला होता, 4 ठिकाणी विश्रांती घेऊन मग इथवर पोहोचला होता. पण आज तुम्ही बिनधास्त गाडीवरून प्रवास करून इथपर्यंत निवांत आलाय, आणि तुम्हाला बऱ्यापैकी तो त्रास कमी झालेला आहे मूळ पूर्णपणे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही औषध चालू केल्यापासून इतर कुठं आता दाखवलेलं नाही. याच्यापूर्वी तुम्ही ठराविक डॉक्टर वगैरे गावातले दाखवलं होतं, तरी पण तुम्हाला समाधान मिळालं नव्हतं. तर पूर्णपणे मुळव्याधीचा त्रास तुमचा कव्हर झालेला आहे. फक्त आता पित्ताचा जो त्रास आहे तोही आजचा डोस पिताय तुम्ही क्लिअर होऊन जाताय, काळजी करू नका. आता पोट साफ व्हायला आलंय ना? अरे वा, छान छान छान. तर आज पूर्ण आज रविवार म्हणजे 8 दिवस झाले तुम्हाला औषध चालू करून. अगदी 8 दिवसामध्ये हे त्रास तुम्हाला किती वर्षापासून होता? म्हणजे दिवस किती झाले? 6 महिने, वर्ष, किती दिवस झाले? हे असं मला त्रास म्हणजे जाणवलं नव्हतं. हा. हे आता 2-3 महिन्यानंतरच मला त्रास चालू. या 3 महिन्यात जास्त चालू झाला? म्हणजे मला जाणवताना मी गावात दवाखान्यात दाखवलो. हा हा हा. तर ते त्यांचे टॅबलेट घेत होतं आणि कामाला लागलो होतो. काय नाही, जेवण पण हे रेग्युलर होतं. अरे वा. ते मला जागरण होत होतं, काम चालूच होतं. अच्छा अच्छा अच्छा. दिनक्रम चालूच होता आमचं. औषध घ्यायचं, काम चालू करायचं. हा हा. म्हणजे औषध खाताय तोपर्यंत ते बरं होत होतं, पुन्हा त्रास करत होतं. आता पथ्य आपलं सांगितलेलं सगळं तुम्ही पाळताय? तुमचं पथ्य चालू झाल्यापासून मला काय आता त्रास नाही. ओके ओके ओके. अतिशय सुंदर. तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे साहेब. तुमचं वय किती साधारण? माझं 44. 44 वय. आणि तुम्ही काम काय करता? माझं फॅब्रिकेशन आहे. फॅब्रिकेशनचं म्हणजे दुकान आहे तुमचं? घरीच तिथं? बरं, माझं घरीच वर्कशॉप. अरे वा, छान 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 छान. वेल्डिंग वर्क्स म्हणून आहे. हा हा हा. म्हणजे एकंदरीत उष्णतेच्या त्रासापोटी उद्भवलेला मुळव्याधाचा त्रास तुम्हाला इतका प्रचंड त्रास करत होता, आणि अशा त्रासातून तुम्ही आता जवळजवळ मुक्त झालाय. तर अतिशय अभिनंदन आहे तुमचं, कारण इतक्या सुंदररित्या तुम्ही डोस वापरलेला. तर सांगितलेल्या पद्धतीने डोस घेतल्याबद्दल पण तुमचं अभिनंदन करतो. आणि उर्वरित इथून पुढचा जो राहिलेला डोस उर्वरित कोर्स आहे तो पूर्ण करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही औषध चालू केल्यापासून सुरुवातीला तुम्हाला असं
जखम होती त्या ठिकाणी. हा, जखम. आता ती जखम पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. आता आपण चेक केलं, म्हणजे आतमध्ये ओपीडी चेक केलं तर जखम पूर्ण नाहीशी झालेली आहे. आता उरला जो त्रास राहिलेला आहे नकळत तो पण नाहीसा होईल, पूर्णपणे नष्ट होईल आणि पित्ताचा त्रास पण नष्ट होईल. सांगितलेलं पथ्य पाणी व्यवस्थित पाळत चला आणि इथून पुढच्या काळासाठी जो उर्वरित राहिलेला डोस आहे तो व्यवस्थित वेळेवर नियमानं घ्या. आता तुमचं नाव काय म्हणलात सर? विष्णू विठ्ठल सुतार. विष्णू विठ्ठल सुतार, राहणार भोज, तालुका निपाणी, जिल्हा बेळगावी. तर यांना अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे. अवघ्या 8 दिवसामध्ये मूळव्याधाचा त्रास पूर्णपणे कमी झालेला आहे. तर मूळव्याधाचा त्रास एवढा इतका प्रचंड होता की त्यांना गाडीवरून भोज ते साहेब अंतर किती आहे भोज ते आपलं पट्टणकोडोली? 20-22 किलोमीटर. तर 20 ते 22 किलोमीटर अंतरातून पार करून ओपीडी तिथं दाखवण्यासाठी सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टणकोडोली इथं येत असताना सुद्धा त्यांना 4 ठिकाणी तुम्हाला बसावं लागलं होतं, म्हणजे विश्रांती घ्यावी लागली होती, स्टॉप घ्यावा लागला होता. तर इतका प्रचंड त्रास होता ना, आल्यावर सुद्धा ओपीडीत दाखवत असताना जे समोर बसल्यावर सुद्धा तुम्हाला बसता येत नव्हतं खुर्चीवर. तर ती अवस्था पूर्णपणे चेंज झालेली आहे. आज तुम्ही 20-22 किलोमीटर 8 दिवसानं बरोबर आलाय. हा, फ्रेश मध्ये बसलाय, खुर्चीवर सुद्धा व्यवस्थित बसलाय. आता येताना प्रवासात 8 दिवसानं तुम्ही आलाय तर प्रवासात सुद्धा अगदी आनंदितपणे आलाय. म्हणजे अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे 8 दिवसामध्ये तुम्हाला. तर तुम्ही औषध अतिशय चांगल्या पद्धतीने सेवन केला, अभिनंदन आहे साहेब. इथून पुढच्या काळासाठी तुम्हाला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टणकोडोली, कोल्हापूर. मूळव्याधापासून कॅन्सरपर्यंतच्या सर्व प्रकारच्या रोगांवर येथे नैसर्गिक आणि विश्वसनीय आयुर्वेदिक उपचार केले जातात. सर्व विकारांवरती विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार उपलब्ध. प्रथम औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील. वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी. मोबाईल 70 58 55 88 17 व 74 47 54 67 69. नाडी परीक्षण तज्ञ, कॅन्सर व मूळव्याध विशेष तज्ञ, न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन, नॅचरोपॅथिस्ट MD, ॲक्युप्रेशर एक्सपर्ट. पत्ता फरांडे बाबा गादीजवळ, श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, मेन रोड, डॉन सायकल दुकानच्या पाठीमागे, पट्टणकोडोली, कोल्हापूर. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा. एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद.